हॅलो एव्हरीवन, हॅपी न्यू इयर. तर आम्ही आज बाहेर फिरायला जात आहे. तर तुम्हाला दाखवते आम्ही कुठे जात आहे. सो चला. आमच्या मॅक्सीवाल्यांनी आम्हाला टाईमवर धोका दिला तर आम्हाला ऑटोनी जावं लागत आहे. आम्ही आदसाला पोचलेलो आहे. आता पूजा घेत आहे माझी मम्मी. आम्ही नवीन वर्षाची सुरुवात गणपतीच्या पूजेपासून करतो. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात कशी करता. बापरे, इतकी जास्त गर्दी मी पहिल्यांदा इथे बघत आहे. इतक्या गर्दीमुळे बाळाचे आणि माझे बिलकुल दर्शन होणार नाही. खूप जास्तच गर्दी आहे. या बाईला तर बघा, इतकी घुसून चालली जसं देवच उठून चालला कुठे. यानंतर आम्ही बिलकुल ट्रिप करणार नाही बिकॉज बेबी इतकी रडत आहे की आम्हाला हे करावं लागतं. ही तर बघा ओढणी खाऊन राहिलीला, इतकी भूक लागली, बिलकुल कंट्रोल नाही होत आहे. मम्मी पप्पांनी सर्वांनी दर्शन केलं. आमचं दर्शन बिलकुल झालं नाही यांच्यामुळे. जाऊ द्या, देव कुठे जाणार नाही. आम्ही नंतर दर्शन करून घेऊ. आम्ही खाणार आहे आदर्शचा स्पेशल कच्चा चिवडा. हा आहे आदर्शचा स्पेशल कच्चा चिवडा. आम्ही बाळांसाठी तिथून टॉईज घेतले. छान वाटले तर घेऊन घेतले. आता आम्ही इथून रिटर्न निघालो आहे. बघा, आता आम्ही पोचलो आहे धापेवाड्याला. चला दर्शन करूया. मी सुद्धा या मंदिरात भरपूर दिवसांनी आली आहे. खूप काही चेंज झालेलं आहे बघा. तर फायनली आमचे दर्शन झालेले आहे. जय हरी विठ्ठल. मी आणि माझ्या बहिणीने हा टिक्का लावलेला होता. आमचे फोटोज चांगले येत होते म्हणून माझी मम्मी बोलली की मी पण लावून घेते, नंतर फोटो काढते. थोडं एक्झर्शन फील होत होतं तर आम्ही थोडा चाय घेऊन घेतला. पण तो चाय पण बिलकुल टेस्टी नव्हता. इकडे पण खूप काही डेव्हलप झालं आहे. मी डिलिव्हरीनंतर आता फर्स्ट टाईम घराबाहेर पडलो आहे. खूपच छान वाटलं आणि आता आम्ही जात आहे घरी. फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहे. तर असा होता आमचा आजचा दिवस. हॅपी न्यू इयर. बाय.